मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सोलापुरातील निमगावात पाहणी। घरात पाणी शिरल्यानं निमगावात 50 ते 60 घरांचं नुकसान। दारफळमधल्या नुकसानाचा आढावा घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सोलापुरात झंझावाती दौरा। कोर्टी, संगोबा आणि मुंगशी गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी। बांधावर जाऊन गावकऱ्यांशी संवाद। वैतागलेल्या पूरग्रस्तांची कृषीमंत्री दत्ता भरणेंवर प्रश्नांची सरबत्ती। जालन्यातल्या गेवराई बाजार शिवारात दत्तामामांनी घेतला काढता पाय। 1 गुंठ्याचाही पंचनामा ठेवणार नाही, दत्ता भरणेंची ग्वाही। उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर। शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार। तर विरोधी पक्षनेता न दिल्यामुळे सरकारने गोरगरीब जनतेचा आवाज दाबल्याची खासदार राऊतांची टीका। महाप्रलयाच्या मगरमिठीतील मराठवाड्यात 2 दिवसात 14 जणांचा बळी। जालन्यात वेळेवर उपचार न मिळाल्यानं चिमुकल्याचाही मृत्यू। सीना नदीच्या पुरामुळे शेकडो संसार पाण्याखाली। माढ्यातील केवड गावात कुटुंबाची 48 तासांनी सुखरूप सुटका। पुरामुळे सोलापूर पुणे महामार्ग बंद। त्रिभाषा सूत्रीवर नेमलेली नरेंद्र जाधव समिती रद्द करा। राज्यभाषा सल्लागार समितीचा एकमुखानं ठराव। राज्यात त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नकोच असा आग्रह कायम। न्यूयॉर्कमध्ये गेलेल्या फ्रान्सच्या अध्यक्षांचा ताफा पोलिसांनी अडवला। डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्याला वाट करून देण्यासाठी रोखली होती वाहतूक। ब्रॅकन यांनी रस्त्यावरूनच लावला ट्रम्प यांना फोन। श्रेयस अय्यरची कसोटी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून माघार। पाठदुखीमुळे निर्णय घ्यावा लागत असल्याचा निवड समिती आणि बीसीसीआयला निरोप। नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। मी आकांक्षा।